अकोला शहरातील कोट्यावधींच्या निधीतून उभारलेले रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत। फेरीवाल्यांचा कब्जा, वाहतुकीला अडथळे आणि प्रशासनाची उदासीन भूमिका या साऱ्या प्रश्नांमुळे अकोलावासीय संतप्त झाले आहेत। अकोला शहरातील गांधी चौक, फतेह चौक, मोहम्मद अली चौक, दीपक चौक, जीएमसी रोड आणि खुले नाट्यगृह परिसर हे रस्ते कोट्यवधी रुपये खर्चून विकसित करण्यात आले। मात्र आज हे रस्ते फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे अक्षरशः गुदमरू लागले आहेत। रस्त्याच्या कडेने थेट गाड्या लावून दुकान मांडणारे विक्रेते, रस्त्यावरच खरेदी करणारे ग्राहक आणि परिणामी थांबलेली वाहतूक हीच अकोल्याची आजची वस्तुस्थिती आहे। वाहन चालकांना दररोज लपंडाव खेळावा लागतोय। अपघातांची शक्यता वाढून असून पादचाऱ्यांचे रस्त्यावरून चालणंही कठीण झालं आहे। कधी काळी अतिक्रमण हटवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या हॉकर्स झोन योजना केवळ नावापुरती राहिली आहे। लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेला झोन आज निष्क्रिय ठरला असून कुठेही व्यवस्थापनाचा ठसा नाही। प्रशासनाकडून वेळोवेळी अतिक्रमण हटाव कारवाई केली जाते, मात्र ती अल्पायुषी ठरते। महानगरपालिका आणि अतिक्रमण विभागाची भूमिका केवळ औपचारिक वाटते आणि त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे। आम्हाला मोकळा श्वास हवाय, वाहतूक सुरळीत हवी आणि अतिक्रमणाला पूर्णविराम लागायला हवा, अशी मागणी आता शहरवासीय करत आहेत। प्रशासनाने जर याची गंभीर दखल घेतली नाही तर रस्ते नव्हे तर अतिक्रमणाचे साम्राज्य अकोल्याची ओळख बनू शकेल, अशी भीती व्यक्त होत आहे।